वाशिम जिल्ह्यामध्ये हळदीच्या दरात घसरण. कृषी बाजार समितीत हळदीला किमान 10,100 ते 11,300 रुपये प्रति क्विंटलचा दर. कोल्हापुरात नियमबाह्य खत विक्री. 12 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित. अनुदानित खतांची विक्री केवळ इपॉस प्रणालीद्वारेच करण्याच्या कृषी विभागाच्या सूचना. यवतमाळच्या पुसदमध्ये पावसाचा जोर. पुराचं पाणी घरात शिरल्यानं मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य आणि साहित्याचं नुकसान. नांदेडच्या हदगावमध्ये आमगव्हाण गावात ढग फुटी सदृश पाऊस. नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. शासनाकडनं कोणतीही मदत मिळाली नसल्यानं नागरिक संतप्त. अकोल्यातल्या अकोट तालुक्यातही ढगफुटी सदृश पाऊस. शेतीचं मोठं नुकसान. बीडच्या माजलगावमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. गोदावरी आणि सरस्वती नदीला पूर. गावचा पाणी प्रश्न मिटला. वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस. नदीकाठच्या शेतांमध्ये साचलं पाणी. हळदीच्या शेतात पाणी साचल्यामुळे हळदीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस. शेतीचं मोठं नुकसान. अनेक नदी नाल्यांना पूर. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. दिल्लीमध्ये सुद्धा जोरदार पाऊस. अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणी. अनेक ठिकाणी पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी. अकोल्यातही पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे पिकांना संजीवनी. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. जालना जिल्ह्यातही पावसाचं थैमान. जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस. शेती पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतेत. जायकवाडी धरण 92% भरलं. यंदा 1,80,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. युथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया बोरिवली युनिटकडनं निसर्गाची मंगळागौर या कार्यक्रमाचं सादरीकरण. मुंबईतनं जवळपास 50 महिलांची उपस्थिती. निसर्गाची जपणूक ही आपली प्रथम जबाबदारी या कार्यक्रमातनं राबवला उपक्रम. यवतमाळमध्ये अर्जुन व्यवहारेची महावीज वितरण विभागात सहाय्यकपदी निवड. गावकऱ्यांच्या वतीनं कौतुक. गुलालाची उधळण. फटाक्यांची आतषबाजी करून निवड झाल्याबद्दल अर्जुनचा सत्कार. यवतमाळमध्ये पूस धरणाचे 2 ऐवजी 4 दरवाजे उघडले. नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातनं आदिवासी समाजाकडनं बाईक रॅलीचं आयोजन. अनेक आदिवासी बांधव बाईक रॅलीमध्ये सहभागी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 24 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश लागू. यात्रा, सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. कोल्हापुरात महसूल सप्ताह संपन्न. महसूल सप्ताहाअंतर्गत करवीर तालुक्यात विविध उपक्रमांची अंमलबजावणी. कोल्हापूरच्या महसूल विभागातल्या प्रलंबित प्रकरणं गतीनं निकाली काढा. नागरिकांना जलद न्याय द्या. अप्पर मुख्य सचिव विकास खारगेंच्या सूचना. कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार. सर्किट बेंच इमारतीची कामं वेळेत आणि गतीनं पूर्ण होणार. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं आश्वासन. नागपुरात बंजारा समाजाकडनं तीज महोत्सवाची स्थापना. बंजारा समाजातल्या महिला आणि तरुणींनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीनं केली स्थापना. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवयव दानामुळे 3घांना जीवदान. शहरातल्या 2 रुग्णांना प्रत्येकी 1 किडनी तर नागपूरमधल्या रुग्णाला यकृत प्रत्यारोपणाद्वारे दिलं जीवनदान. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी माफीनाम्याचा व्हिडिओ बनवून घेतला. कराड जेलमध्ये मात्र गँग बाहेर सक्रिय. कुठलीही पोस्ट करणार नाही असा बनवून घेतला व्हिडिओ. पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्य इमारतीला गळती. पावसात इमारत गळू लागल्यानं सगळीकडे पाणीच पाणी. चंद्रभागा नदीमध्ये मैला मिश्रित पाणी मिसळल्याची माहिती. 65 एकर परिसरातलं सांडपाणी थेट चंद्रभागेमध्ये. तत्काळ कारवाईची महर्षी वाल्मिक संघाची मागणी.
नाशिक पालिकेला आयकरची नोटीस. टीडीआर देताना पालिकेनं कर भरला नाही, आयकरची तक्रार. पालिकेनं मात्र आयकरची नोटीस फेटाळली. छत्रपती संभाजीनगरच्या फारोळ्यातल्या 26 MLD क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी. पहिल्याच दिवशी केंद्र चाचणीमध्ये नापास. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी. वाहनांच्या 2 किलोमीटरपर्यंत लांब रांगा. मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक संथ गतीनं सुरू. बुलढाण्यातल्या देऊळघाट मार्गावर कारचा अपघात. अपघाताचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित. कारचं मोठं नुकसान. गावातून तालुकास्थानी येण्यासाठी मागितले हेलिकॉप्टर. विद्यार्थी आणि नागरिकांची अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे भन्नाट मागणी. चंद्रपूरच्या भद्रावती पिपरी रस्त्याची दुरावस्था झाल्यानं मागणी. हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं महावितरण कार्यालयामध्ये बोंबाबोंब आंदोलन. महावितरण कार्यालयात विविध मागण्यांसाठी आंदोलन. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी प्राण्यांची तस्करी. बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला अटक. आरोपीकडनं मोठ्या प्रमाणावर परदेशी प्राणी जप्त. आज ऑगस्ट क्रांती दिन. क्रांती दिनाच्या निमित्तानं काँग्रेसची पदयात्रा. स्वातंत्र्य चळवळीतल्या हुतात्म्यांना केलं अभिवादन. आज जागतिक आदिवासी दिन. आदिवासी दुर्गम भागामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन. मोलगी इथं 60 रक्तदात्यांनी केलं रक्तदान. नंदुरबारमध्ये आदिवासी दिन साजरा. जिल्हा परिषद शाळेमध्ये चिमुकल्यांकडनं पारंपरिक वेशभूषेमध्ये नृत्य सादर. सिंधुदुर्गात सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं रस्त्यांच्या डागडुजीचं काम सुरू. कुडाळ आणि मालवणला जोडणारा रस्ता खड्डेमय झाल्यानं नागरिक त्रस्त. अकोल्यातल्या भंडारस बुद्रुक इथल्या ग्रामस्थांसह महिलांचा पाण्यासाठी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा. गावातली पाणी समस्या लवकरात लवकर दूर करण्याची केली मागणी. मुंबई हायकोर्टाकडनं कबुतरांना खाद्य घालण्यास मनाई. मात्र गिरगाव चौपाटीवर हायकोर्टाच्या आदेशांचं उल्लंघन. एका व्यक्तीनं चक्क 10 गोण्या धान्य खाण्यास दिल्याची बाब समोर. दादरच्या कबुतरखान्याजवळ कबुतरांसाठी गाडीच्या टपावर खाद्य. कबुतरांना खाद्य देण्यासाठी अनोखी शक्कल. नागरिकांनी गाडीच्या टपावर ठेवलं खाद्य. ओला आणि उबरला आता भारत टॅक्सीचं असणार आव्हान. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीमध्ये सुरू होणार सेवा. भारत टॅक्सी ॲप आधारित टॅक्सी सेवा होणार सुरू. उल्हासनगरमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई. 2,54,000चा दंड वसूल. अमरावतीमध्ये डीआरडीए कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. आमदार रोहित पवार आंदोलनात सहभागी. डीआरडीए प्रकल्प संचालकांना पदावरनं हटवण्याची मागणी. पाडळसे सिंचन प्रकल्पाचा केंद्राच्या योजनेमध्ये समावेश. प्रकल्पामुळे केंद्राकडून राज्याला 859.22 कोटी मिळणार. मंत्री गिरीश महाजनांनी केंद्र सरकारचे मानले आभार. जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं विजयकुमार गावित यांच्याकडनं समस्त आदिवासी बांधवांना शुभेच्छा. सरकार नेहमीच आदिवासी बांधवांच्या पाठीशी असणार. गावितांचं वक्तव्य. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार. गणेश चतुर्थीपूर्वी रोरो सेवा सुरू होणार. महाराष्ट्र सागरी मंडळानं घेतला निर्णय. जेएसडब्ल्यू स्टीलच्या विस्तारित प्रकल्पाला शिवसेनेचा पाठिंबा. नवीन प्रकल्पात स्थानिकांना रोजगारात प्राधान्य. पर्यावरणाची समस्या उभी राहिल्यास रस्त्यावर उतरू. शिवसेना जिल्हा प्रमुखांचा इशारा. पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांसाठी आदेश. विना सूचना कामावर गैरहजर राहिल्यास दंड आकारला जाणार. प्रतिदिन 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार. मुंबईच्या वांद्रे इथल्या शासकीय कर्मचारी वसाहतीच्या जागेवर हायकोर्टाचं संकुल उभारण्यासाठीचा अडथळा दूर. जमिनीवर असलेली पूर्वीची सगळी आरक्षणं केली रद्द. अधिसूचना जारी.
मुंबई नागपूर विशेष ट्रेन 6 तास उलटून सुद्धा आलीच नाही. सीएसएमटी स्टेशनवर प्रवासी संतप्त. मध्यरात्री 12 वाजताची होती ट्रेनची वेळ. पुण्यातल्या शिवाजीनगर रेल्वे स्टेशन समोर पोलिसांकडून ड्रोनद्वारे कोम्बिंग ऑपरेशन. झोपडपट्टी परिसरात लपून बसलेल्या गुन्हेगारांचा ड्रोनद्वारे घेतला शोध. बीडच्या शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भात एसआयटी स्थापन. शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी होणार. 2012 नंतर भरती झालेल्या शिक्षकांवर असणार टांगती तलवार. आदिवासी दिनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य सांस्कृतिक रॅली. शहरवासियांनी उत्साहानं मिरवणुकीत सहभाग घेत आदिवासी संस्कृतीचा केला गौरव. भंडाऱ्यात आदिवासी बांधवांकडून जागतिक आदिवासी दिन साजरा. शहरात काढली भव्य मिरवणूक. नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये कोळी समाजाची भव्य मिरवणूक. चंद्रभागेला श्रीफळ अर्पण करण्यासाठी कोळी समाजाची होळी घेऊन मिरवणूक. अजिंठा लेणी परिसरात हर घर तिरंगा मोहीम. अजिंठा जंक्शन ते अजिंठा लेणी अशी तिरंगा रॅलीचं आयोजन. तिरंगा रॅलीचं पोलीस निरीक्षकांच्या हस्ते उद्घाटन. भंडाऱ्यातल्या केसलवाडामधल्या वाघ या ठिकाणी सैनिकी विद्यालयात 16 विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण. विद्यार्थी ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल. यवतमाळ जिल्ह्यात पावसाचं आगमन. पिकांना नवसंजीवनी. बळीराजा सुखावला. धरणातल्या पाणी साठ्यातही वाढ. रायगडमध्ये एटीएमचा दरवाजा उघडताच तरुणाचा मृत्यू. बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम मधला प्रकार. विजेचा शॉक बसल्याचा अंदाज. अकोल्यातल्या हिरपूर इथं गोदामाला आग. लाखोंचं साहित्य जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. नवी मुंबईच्या नेरूळ एलपी जवळ ट्रक उलटला. बंगळुरूवरनं वाशी एपीएमसी मार्केटला जाताना झाला अपघात. उड्डाणपुलासाठी खोदकाम सुरू असताना मजुरांना आढळला मानवी सांगाडा. नागपूरच्या बेसा पॉवर हाऊस जवळची घटना. बीडच्या शिरूरमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यामध्ये यश. प्राणीमित्रांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बिबट्याची सुखरूप सुटका. बारामतीमध्ये विमान प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ विमानाचा अपघात. लँडिंग करताना तांत्रिक बिघाड. अपघातात कुणीही जखमी नाही. जालन्यामध्ये अवैधपणे धारदार तलवारी बाळगणाऱ्याला अटक. परतूर पोलिसांची कारवाई. 2 जणांना अटक. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये दारूची अवैध वाहतूक. 14,83,000चा मुद्देमाल जप्त. वाहनासह एका आरोपीला अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये नृत्य शिकवण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन मुलीचं शोषण. मुलीला कला केंद्रात कामाला लावून शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार. सोलापूरमधील पडळकरांच्या कार्यकर्त्याच्या अपहरण प्रकरणी आणखी 2 आरोपी ताब्यात. दोन्ही आरोपींना कर्नाटकच्या इंडीमधून घेतलं ताब्यात. मंत्रालयात सचिव असल्याची बतावणी करत व्यापाऱ्याची 6 लाखांची फसवणूक. गावदेवी पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल. सोलापुरात महिलेच्या गळ्यातील गंठण चोरणाऱ्यांना अटक. शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अटक. पर्यटक आणि प्रवाशांचा मोबाईल चोरणाऱ्या 3घांना कोल्हापुरातनं अटक. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडनं 3,58,000चे 46 मोबाईल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक वादातनं पत्नी आणि सासूची हत्या करण्याचा प्रयत्न. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल. गुन्हा देखील दाखल. अमरावतीत एसडीओच्या कारची काच फोडून पिस्तुलाची चोरी. घटनेमुळे परिसरात खळबळ. पोलिसांकडनं चोरट्याचा तपास सुरू. कराडमध्ये एकाच गाडीवर आढळल्या 2 नंबर प्लेट. वाहतूक पोलिसांची कारवाई. गाडी ताब्यात. मालकाचा शोध सुरू. अकोल्यात दहशत माजवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. परिसरातल्या दुकानात तोडफोड केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
कराडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अनधिकृत साठा जप्त, कराड पुरवठा शाखेची कारवाई. अकोल्यामध्ये हॉटेल व्यावसायिकावर हल्ला, 2 अज्ञात इसमांकडनं हल्ला, हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी. पुण्यामध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, गुन्हे शाखेच्या युनिट 3 पोलिसांची कारवाई. प्रसिद्ध गायक अभिजित सावंतनं बहिणीसोबत साजरा केला रक्षाबंधन, राज्यभरामध्ये रक्षाबंधनाचा मोठा उत्साह. मंत्री संजय राठोड यांना शेकडो महिलांनी बांधल्या राख्या, कोणत्याही संकटात भाऊ बहीण मागे उभा राहील अशी ग्वाही राठोड यांनी दिली बहिणींना. भिवंडीमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मूकबधीर मुलींसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा कार्यक्रम, कार्यक्रमात शालेय साहित्याचं सुद्धा वाटप. रक्षाबंधनाचा सण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा. सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी, ठाकरेंचं निवासस्थान मातोश्रीवर रक्षाबंधन साजरा. डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाणांच्या कार्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न, हजारो महिलांनी रवींद्र चव्हाणांना बांधल्या राख्या. माढ्याचे आमदार अभिजित पाटलांनी कुटुंबासोबत साजरा केला रक्षाबंधन सोहळा, अभिजित पाटील यांच्या भगिनींनी राखी बांधून केला औक्षण. डहाणूमध्ये आमदार विनोद निकोलेंनी आपल्या मतदारसंघात साजरा केला रक्षाबंधन, सर्व महिलांना दिल्या शुभेच्छा. रत्नागिरीच्या विलवडे इथल्या हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी केला रक्षाबंधन साजरा, सलग 15 वर्ष उपक्रम सुरू. मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापूरच्या अनूरमध्ये साजरा केला रक्षाबंधन, 100हून अधिक बहिणींनी बांधल्या राख्या, पंचारतीनं ओवाळत केलं भाऊरायाचं औक्षण. अंबादास दानवेंच्या घरी रक्षाबंधनाचा सण साजरा, दानवेंना बहिणीसह चिमुकलीनं सुद्धा बांधली राखी. भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी मोठ्या बहिणीसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा कार्यक्रम, आटपाडीतल्या पडळकरवाडीमध्ये साजरा केला सण. बीडमध्ये भाजपा आमदार सुरेश धस यांना शेकडो बहिणींनी बांधल्या राख्या, सुरेश धस यांच्या वतीनं महिलांना साडी चोळी आणि अल्पोपहार देऊन केला सन्मान. ओबीसी मंडल यात्रेसाठी शरद पवार नागपूर दौऱ्यावर, प्रदेश राष्ट्रवादी महासचिव वर्षा शामकुळेंनी बांधली शरद पवारांना राखी. पंढरपुरात रक्षाबंधनाच्या निमित्तानं विठ्ठलाला सोन्याची राखी बांधली, विठ्ठल मंदिरात पारंपरिक पद्धतीनं रक्षाबंधन साजरा. पुण्यातल्या येरवडामध्ये सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन, आमदार जगदीश मुळीक यांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं हजारो महिलांनी राख्या बांधल्या. यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडेंचं विशेष रक्षाबंधन, यशोमती ठाकूरांनी संविधानाची प्रास्ताविका दिली भेट. बीडच्या आष्टी तालुक्यात आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांनी 200 जवानांसाठी बनवल्या राख्या. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी पंकज भोयर यांच्या सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सोहळा, महिला पोलिसांनी सुद्धा भोयर यांना राखी बांधत केला औक्षण. धुळे शहराचे अनूप अग्रवाल यांना अनेक महिलांनी बांधल्या राख्या, सर्व बहिणींनी भाजप कार्यकर्त्यांतर्फे मुख्यमंत्र्यांना सुद्धा राख्या पाठवल्या. सोलापुरातल्या माळशिरसमधल्या ग्रामपंचायत सदस्य जयश्री इंगळेंनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी, राज्यभरामध्ये रक्षाबंधनाचा मोठा उत्साह. काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांची 11 आणि 12 ऑगस्टला 2 दिवसांची निवासी कार्यशाळा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या ऑनलाईन संबोधनानं कार्यशाळेचं उद्घाटन केलं जाणार. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखतंय, सावत्र भाऊ कोर्टातही गेले, पण सावत्र भावांना बहिणी थारा देणार नाहीत, मुख्यमंत्र्यांचा टोला.
लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार, फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर. लाडकी बहीण योजना 5 वर्षच चालणार, आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर. इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनोखा उपक्रम. इम्तियाज नावाच्या व्यक्तींना 500 रुपयांचं मोफत पेट्रोल दिलं जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.